महात्मा गांधी भाषण. संपूर्ण जगात घडला चमत्कार. अहिंसेने जिंकला परकीयांवर प्रहार. सत्याचा मार्ग ठरला आधार. गांधीजींचं नाव आजही साकार. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. महात्मा गांधी 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरात येथे जन्मले. त्यांचे बालपण साधे, शिस्तबद्ध आणि नैतिकतेने भरलेले होते. लहानपणापासूनच त्यात सत्य आणि न्यायाची जाणीव होती. इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकिली केली आणि न्याय, सत्य याचे महत्त्व त्यांच्या आयुष्यात उमजले. गांधीजींच्या जीवनातील 2 मुख्य मूल्ये होती, सत्य आणि अहिंसा. त्यांनी सतत सांगितले की सत्य हेच परमतत्व आहे आणि अहिंसा ही सर्वात मोठी शक्ती आहे. या मूल्यांमुळेच त्यांनी जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली आणि इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य संग्रामाला प्रारंभ केला. गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग उभारला आणि दांडी मोर्चा, असहकार चळवळी यांसारख्या आंदोलनातून जनतेला एकत्र केले. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात मोठी मदत झाली. गांधीजींनी साधेपणाचे जीवन जगले. महागडे कपडे, ऐश्वर्य आणि वैयक्तिक सुखांचा त्याग करून त्यांनी गरिबांची मदत केली. त्याग आणि संयम हे त्यांचे जीवनमूल्य होते, जे आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी दाखवले की शांततेच्या मार्गानेच मोठे बदल घडवून आणता येतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.